नमस्कार मित्रांनो, आपण जे उन्हाळ्यामध्ये रसरशीत गोड जे आंबे खात असतो, तर त्या आंब्यांचा सध्या जो आहे तो फ्लॉवरिंगचा सीझन सध्या आलेला आहे. सध्या आपल्या थंडीच्या दिवसामध्ये जे आंब्या पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आता फ्लॉवरिंग जी आहे, जे फूल येण्याची प्रक्रिया आहे, ती त्या ठिकाणी सुरुवात झालेली दिसत असते. पण याच्यामध्ये एक खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांना असा पडतो, की जो मोठ्या प्रमाणावरती फुलोरा येत असतो, तर त्याचे मोठ्या प्रमाणावरती फुलगळ पण त्या ठिकाणी होत असते. तर नेमकं असं का होतं? बऱ्याचदा शेतकरी त्यावेळेस घाबरतात, की जे काही आपलं उत्पादन आहे, तर ते कमी तर नाही होणार आंब्यामध्ये. तर आज आपण हे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आंब्या पिकामध्ये आपल्याला 2 प्रकारची फुलं बघायला मिळतात. एक आहे कंप्लीट फ्लॉवर, ज्यामध्ये नर आणि मादी असे दोन्ही त्या ठिकाणी भाग त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि दुसरा जो प्रकार आहे ते असतं फक्त आणि फक्त नर फूल. तर त्या नर फुलामधचं काम असतं फक्त पोलन जे ग्रेन असतात, जे काही त्या ठिकाणी परागकण असतात, ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे आणि त्या फुलांचं कुठल्याही प्रकारे आंबा त्या ठिकाणी तयार होऊ शकत नाही. त्यामुळे नर फूल जे असतात ते एकदा परागीकरण त्याचं बाहेर रिलीज झालं की ते गळूनच पडणार आहेत आणि राहिला प्रश्न दुसऱ्या त्या पूर्ण फुलाचा, जिथे नर आणि मादी असे दोन्ही भाग त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यामध्ये सुद्धा आंबा बनण्याची प्रक्रिया तर होत असते. ते पण जे फुलं असतात ते इतक्या जास्त प्रमाणावरती झाडावर उपलब्ध असतात, की सगळ्यांचं जर का त्या ठिकाणी फळामध्ये रूपांतर व्हायला लागलं, तर झाडामध्ये एवढी मोठी प्रमाणावरती ताकदच त्या ठिकाणी राहणार नाही, की इतक्या साऱ्या फुलांचं त्या ठिकाणी आंबा बनवू शकेल. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे फुलं त्या ठिकाणी आंब्याला येत असतात, त्यांचं प्रमुख जे काम असतं, तर ते मोठ्या प्रमाणावरती जो सुगंध आहे, संपूर्ण आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी पसरवायचा. ज्या मधमाशा असतील, इतर कीटक जे असतील, तर ते त्याच्याकडे आकर्षित होतील आणि पॉलिनेशनसाठी त्याची एक महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावतील. एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे जे नर फूल असतं ते अशा वेळेला त्या ठिकाणी जास्त तयार होतात, ज्या वेळेला खूप जास्त तापमानामध्ये गारवा असतो. साधारणपणे 10 ते 15 जर का डिग्री सेल्सिअसचं तापमान असेल, तर नर फुलाची जी काही उत्पत्ती आहे ती खूप जास्त प्रमाणावरती होते. त्याच विरोधात जर आपण बघितलं, जे की कंप्लीट फ्लावर आहे, ज्यापासून आपल्याला आंबा तयार होणार आहे, तर असं ते फ्लावर कधी तयार होतं, तर त्यावेळेस त्याला थोडंसं गरम त्या ठिकाणी तापमान असण्याची गरज आहे. म्हणजे साधारणपणे 20 ते 25 डिग्री सेल्सिअस. आता यासोबत बरेच शेतकरी विचारतात, की आमच्याकडे तर अजून फुलवराच त्या ठिकाणी आलेला नाही आहे. तर मित्रांनो, काही त्या ठिकाणी गरजेच्या त्या ठिकाणी कंडिशन्स असतात, त्या निर्माण करणं फ्लॉवरिंगसाठी खूप गरजेचं आहेत. पहिलं म्हणजे त्यावेळेस थंडीचं तापमान असणं गरजेचं आहे. त्यासोबत पाण्याचा जो ताण त्या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे. त्यासोबतच अधिक प्रमाणामध्ये त्याला फॉस्फरस आणि पोटॅशियमसारख्या खतांची देण्याची गरज असते आणि दर्जेदार त्या ठिकाणी फूल त्या ठिकाणी आपल्या झाडावरती जर येण्याची आपल्याला खूप जास्त गरज वाटत असेल, तर त्यासोबत आपण कल्टार, ज्याला पॅक्लोब्युट्राझॉल देखील म्हणतात, तर त्याचं आपण काय करू शकतो, स्प्रेइंग आपल्या पिकावरती घेऊ शकतो. जेणेकरून चांगल्या दर्जाची फुलं येतील, त्याचं फळांमध्ये चांगलं रूपांतर देखील होईल आणि आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये चांगले रसरशीत असे चांगल्या दर्जाचे आंबा त्या ठिकाणी उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली, नक्की कमेंट करून सांगा. तर अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही भूमिपुत्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.